पोह्याच्या चकल्या बनवण्याकरता आपण साहित्य घेतले मंडळी. मिरच्या आहेत 400 ग्राम, 100 ग्राम जिरे आहे, पाव किलो लसूण आहे, 50 ग्राम आले आहे, 100 ग्राम पापड खारा आहे आणि 5 चमचे मीठ आहे चवीनुसार आणि 2 किलो पोहे आहे. अशा प्रकारे आहे. आता हे जे आपण साहित्य घेतले हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिरच्या लसूण हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आपल्याला ते आता पोह्यामध्ये टाकायचं आहे, थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता जे फिरवून घेतलेलं साहित्य ते पोह्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे मळण्याकरता, पीठ मळण्याकरता. हे मळून घेण्याकरता आपल्याला जसे पाणी लागेल तसं आपण थोडा थोडा पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सगळं. हे तुम्ही पाहू शकता, हे आपल्याला मळून झालेलं आहे. आता आपण चकल्या पाडायला घ्यायच्या आहेत. म्हणजे चकल्या पाडायला आपण सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहू शकता, या आपण करून घेतल्या आहेत चकल्या. त्या सकाळी पहाटे पहाटे कराव्या लागतात. ऊन आल्यावर काम थोडंसं असं त्रास होतो ऊन आल्यावर करायला. म्हणजे सकाळी आपण पोह्याच्या चकल्या पाडल्या होत्या, त्या वाळत घातल्या होत्या. आता छानपैकी वाळल्या आहेत. त्या आपण तुम्हाला तळून पण आता दाखवणार. पोह्याची चकली आपण तळतोय आता. ताजी चकली आहे ती तळलेली. बघा, छान अशी फुललेली आहे ती आणि छान कुरकुरीत अशी लागते. तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा. आमच्या केळीचे पान या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.